नमस्कार मंडळी, मी सुबोध भावे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात, ज्याचं नाव आहे बस बाई बस. मंडळी, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा त्याला प्रवास असं म्हणतो. पण प्रवास हा नेहमी अंतराचा नसतो, तर कधी कधी तो अंतरीचाही असतो. म्हणजे मनाने आपण आपलं एक ध्येय ठरवतो, पण ते ध्येय साध्य करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात त्यालाही प्रवासच म्हटलं पाहिजे. आज आपल्या बसमध्ये माझी एक मैत्रीण येणार आहे, जिने एका सौंदर्य स्पर्धेमधून स्वतःचं नशीब आजमावायला सुरुवात केली आणि तिच्या कर्तृत्वाच्या जीवावर तिने बघता बघता सिनेमाचा मोठा पडदा असा काही व्यापला की प्रेक्षक तिच्या अक्षरशः प्रेमात पडले. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पूजा सावंत या चतुरस्त्र अभिनेत्रीचं. बसा पूजा. सुबोध सर, ओ ओ काय 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 बस अनायसे थांबलीच आहे ना, तर माझी एक रिक्वेस्ट होती. काय? मी मुंबईत आल्यापासून मॅडम कॅटवॉक शिकायचा प्रयत्न करून राहिली, पण तो कॅटवॉकचा जांगड बुत्ता काही मला जमूनच नाही राहिला. तुम्ही आज आल्या अनायसा मॅडम, आमची सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही आम्हाला कॅटवॉक शिकवा. पूजा, काय म्हणणं तुझे? आमच्या बायकांचा हट्ट आम्ही मोडू शकत नाही. मी आले आले माझी परीक्षा सुरू झाली. मला परीक्षा नाही ग, त्यांचा हट्ट आहे महिला मंडळाचा, आम्ही नाही मोडू शकत. नाही, मी पण नाही म्हणू शकत. सो आपण करू शकतो कॅटवॉक. चला चला या. रेडी का? हा. त्याला शिक्षण झालं. या या बस मध्ये या, बसा पूजा. चला काका, बस सुरू करा. पूजा, कसं वाटलं तुला? किती वर्षांनी केलंस? जवळपास 8-10 वर्षांनी केलंय. 8-10 वर्षांनी? तोही साडीत पहिल्यांदा कॅटवॉक केला, रोडवर पहिल्यांदा केला आणि इतक्या सगळ्या मैत्रिणींसोबत पण पहिल्यांदा. वा वा वा. मजा आली. मला सांगा, बसमधनं किती प्रवास केलास? खूप प्रवास केलाय मी. सुरुवातच मी म्हणेन की शाळेत जाताना बसने प्रवास केलाय. बालमोहन माझी शाळा, त्यामुळे घरातून शाळेत जाताना BST बसने प्रवास करायचो. वा. त्यानंतर जेव्हा करिअर सुरू झालं, अगदी सुरुवातीला जेव्हा मी छोटे छोटे कार्यक्रम करायचे, मी होस्ट असायचे, झीचे पण बरेचसे केलेत. सो त्यावेळेस वडाळा टू अंधेरी असा एक बसचा मोठा प्रवास होता. कारण फार ट्रेनचं माहित नव्हतं मला, पण एक बस असायची जी वडाळ्यावरून अंधेरीला जायची. सो त्याने मी भरपूर प्रवास केलाय. आणि मुंबईच्या बाहेर? मुंबईच्या बाहेर सुद्धा केलाय मी. कोकण माझं गाव आहे, तिकडे आम्ही बसने आधी जायचो जेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती. सो भरपूर प्रवास केलाय मी बस. पण आता आपण बसमधनं प्रवास करतो, आपल्याला माहिती नाही की बसमध्ये आपल्याला बसायला जागा मिळेल की नाही, कारण इतकी गर्दी असते मुंबईत. मग आपण ते हँडल धरून असे उभे असतो आणि मग जरा इकडे सरकू का तिकडे सरकू, असं कधी बसमध्ये डान्स झालाय की नाही? बसमध्ये डान्स झालाय, पण एक खूप खूप गमतीशीर किस्सा माझा बसमध्ये घडलाय. मी शाळेत होते आणि मी शाळेतून घरी जात होते आणि गर्दी होती. आम्ही सगळे उभे होतो, माझ्या मित्रमैत्रिणी, आम्ही सगळ्या ग्रुपमध्ये उभे होतो आणि वर जे धरायला हँडल असतं ते धरून आम्ही उभे होतो. आणि बस चालू असताना गप्पा मारता मारता मी तो हात सोडला, गप्पा मारत होते आणि अचानक बसने ब्रेक घेतला आणि तो जेव्हा धक्का लागतो तेव्हा आपण परत पकडतो ना, अशा वेळेस मला ते हँडल सापडलंच नाही. आणि मला वाटलं मला ते हँडल सापडलं म्हणून मी ते धरलं आणि खेचलं आणि मागून आ असा एक आवाज आला. ते तर एक काका होते, त्यांचे केस खेचले. हँडल म्हणून तू काकांचे केस खेचलेस म्हणून हँडल विथ केअर असं लिहिलेलं असतं. तुझं सोशल प्रोफाईल बघितलं की सगळ्या तरुणींची तू लाडकी आहेस, लाखो दिलों की धडकन आहेस तू. आणि अशा एका मुलीला काही वर्षांपूर्वी स्वतःच्या दिसण्याबद्दलचा कॉम्प्लेक्स होता. येस, युअर राईट. कारण सगळेच असं म्हणत नाही मी, पण काही जण आहेत ज्यांना सावळ्या रंगाबद्दल किंवा थोडा डार्क कॉम्प्लेक्शन बद्दल कदाचित कधी कधी प्रॉब्लेम असतो. सो शाळेत असताना माझं बऱ्याचदा असं झालं होतं
इनफॅक्ट जेव्हा मी अभिनेत्री म्हणून करिअर सुरू केलं तेव्हा सुद्धा 1-2 प्रोजेक्टमध्ये मला हे सांगून नाकारण्यात आलेलं की नाही आम्ही थोडी गोऱ्या रंगाची हिरोईन बघतोय, असं मला कारण देण्यात आलं होतं. पण मी खूपच आधीचं म्हणते, म्हणजे कदाचित फार माझं नाव मोठं झालं नव्हतं त्यावेळेस मला हे रिझन देण्यात आलेलं, पण मला हे रिझन देण्यात आलं होतं शाळेत सुद्धा आणि काही प्रोजेक्ट रंग गोरा नाही म्हणून तू काम करायला लायक नाहीस असं सांगण्यात आलं होतं. आम्हाला गोरी हिरोईन हवी आहे असं त्यांचं एक म्हणणं होतं. पण मला असं वाटतं की हे सगळंच खोटं असतं आणि त्यामुळे शाळेत असताना मला कॉम्प्लेक्स होता, आता अजिबात नाहीये. म्हणजे आता मला जितका गर्व आहे माझ्या रंगावर, माझ्या दिसण्यावर, तो ह्यापूर्वी कधीच नव्हता. आणि हे असे काही अनुभव आल्यानंतर जेव्हा आपण स्वतःला ओळखतो त्यानंतर हा अभिमान आहे. पण काही मुली, काही महिला अशा आहेत की ज्यांना स्वतःला प्रूव्ह करून दाखवायला काही क्षेत्र नाहीये, ज्या कुठेतरी छोट्याशा ठिकाणी नोकरी करतात, ज्या घरगुती काम करतात, पण अशा प्रकारचा अनेक कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये असतो. अशा आपल्या मैत्रिणींना, महिलांना काय सांगशील तू आज या व्यासपीठावर? मला त्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे की स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला सगळं काही मिळू शकतं, तुम्हाला सगळं काही सोडून जाऊ शकतं. तुमच्याकडे जी प्रॉपर्टी आहे, तुमच्याकडे गाडी आहे, तुम्ही म्हणतात की आज ही माझी माणसं आहेत, हे कधी ना कधी कदाचित तुम्हाला दगा देऊ शकतात, पण तुम्ही स्वतःला कधीच दगा देऊ शकत नाही. त्यामुळे जस्ट ट्रस्ट युअर सेल्फ. तुम्ही जाणून घ्या की माझ्यामध्ये प्लस पॉईंट्स काय आहेत आणि ते मी किती छान अजून एनहान्स करू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेस सांगा की मी हे करू शकते. जर तुम्ही म्हणालात की नाही मी हे नाही करू शकत, तर तुम्ही कधीच नाही करू शकणार ते. सो पहिलं स्वतःला विचारायचं असतं की मी हे करू शकेन का, आणि उत्तर होच यायला हवं. सो आय थिंक स्वतःवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे. वा वा. खूप सुंदर, खूप सुंदर. आज एक सिक्रेट पूजाबद्दलचं या कार्यक्रमात आपण ओपन करणार आहोत. तर पूजाला टोपण नावाने हाक मारतात घरामध्ये. हा, तर मी ते टोपण नाव सांगणारच आहे, कारण आपण सिक्रेट्स ओपन करायचे आपलं ठरलेलंच आहे. पण तुमचा काय अंदाज आहे, काय टोपण नाव असेल तिचं? क्युटी. क्युटी. नाही. व्हेरी नाईस. पिल्लू. पिल्लू. नाही. बर. बिट्टू. बिट्टू. गुड्डी. गुड्डी. किती गुड्डी गुड्डी नावं सांगतात तुम्ही. म्हणजे बाहुली सारखी हा हा हा. पण टोपण नाव कायम गोड असतं असं नाही. सगळं रानू. रानू. राणी आपण म्हणतो ना, रानू. रानू. रानू बेटा. नाही नाही असं नाहीये. तर मंडळी, तुमच्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री, तिचं जे टोपण नाव आहे, जे आज मी महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांसमोर उघड करून दाखवणार आहे, तिला अतिशय लाडानी घरी बोजा असं म्हणतात. बोजा. पूजा. का, कोणावर कोणावर बोजा असतो? हो, माझं टोपण नाव बोजा आहे, पण आता सगळेच असे चिडवायला लागल्यावर मी त्याचं थोडं क्यूट रूपांतर केलंय. बोजू असं म्हणतात मला. बोजाचं मी बोजू करून घेतलंय. पण का बोजा का? बरं, खूप इंटरेस्टिंग एक स्टोरी आहे त्याच्या मागे. माझा जेव्हा जन्म झाला, वाडिया हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला, तेव्हा मी 10.5 पाऊंडाची होते. आणि त्यावेळेस वर्षातली हेल्दीएस्ट बेबी म्हणून माझा रेकॉर्ड आहे वाडिया हॉस्पिटल. अरे बाप रे. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मला डॉक्टर्स आणि नर्सेसनी अख्ख्या वॉर्डमध्ये फिरवलं होतं दाखवायला की सी हाऊ हेल्दी बेबी इट इज. इट इज अ हेल्दी बेबी, हेल्दी बेबी. आणि त्याच्यानंतर माझं खूप वजन वाढत गेलं. आय वॉज अ रिअली चबी बेबी, म्हणजे मी खूप जाड बेबी होते आणि कोणी मला उचलून घ्यायचं नाही, कारण का मी खूप जड होते. त्यावेळेस माझा मामा मला म्हणाला होता, आईला म्हणाला होता की अरे हा काय बोजा आहे यार, काय हा बोजा आहे, हा नाही सहन होत आहे. सो तेव्हापासून बोजा असं नाव पडलं मला की बोजाला उचल, हा तो बोजा दे इकडे, ए बोजा हवाय तुला. आता डाएट क्वीन झाली. आता डाएट क्वीन झाली. हो, आपण वळणार आहोत आता आपल्या महत्वाच्या टप्प्याकडे, म्हणजेच आपल्या महिला मंडळाच्या प्रश्नाकडे. खरं तर हा टप्पा खूप अवघड आहे पूजा, कारण ह्या महिला मंडळाकडनं कुठले प्रश्न येतील ते आम्हाला कोणालाच माहिती नसतं. आणि ते कुठल्याही पद्धतीचे काहीही प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. मी कोकणात नाही येले. तू सावंत म्हणजे मालवणचं ना? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. हा, पण मी काय म्हणतोय, आता कोकणी माणसं दोन भेटलीच, तर गाराणा घाल बघू आधी. गाराणं घालायचं. हा, बर. गाणं घालायचं. चला या, तुम्ही उभ्या राहा त्यांच्या पाठीमागे. चल. कोकणचं छेडवा असाय, माका इलं पाहिजे. काय म्हणता सावतानो? बरोबर है ना? हात जोड सगळ्यांनी. हा. माग ना वय महाराज म्हणायच्या. हे 12 गावच्या 12 वेशीच्या 12 वैवाटेच्या बा महाराजा. वय महाराजा. हय सगळी आपली मंडळी जमलेली असत, त्यांच्या मागे काही इडापिडा संकट असा,
तर त्या संकटांचो नायनाट कर रे महाराजा. दगडी चाळ 2 ह्यो माझा सिनेमा सध्या थिएटरमध्ये चालू असा. पहिलो दगडी चाळ प्रमाणेच ह्यो सिनेमा सुद्धा हाऊसफुल चालान दे रे महाराजा. आणि आज मी बस बाय बस या कार्यक्रमात इलय, तर ह्या कार्यक्रमाचो TRP सुद्धा जोरदार वाढन दे रे महाराजा. आणि जर कोणी आडवो इलो तर आडव्याचो उभं कर, उभ्याचो आडवं कर, वडाची साल पिंपळाक, पिंपळाची साल वडाक लावून सगळ्यांका सुखी कर रे महाराजा. पहिला आणि यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल 10 पैकी 10. आदमी काय म्हणतोय? काय म्हणतोय? आमका ना गाव जाताना रिझर्वेशन मिळत नाही गो. 6-6 महिने वाट बघूची लागता. पण तुका असा पटकन गावाक जाऊचा झाला तर पटकन रिझर्वेशन मिळता काय? गो आता मी VIP कोटा यूज करतो, त्यामुळे माका मिळतं रिझर्वेशन. पण माका जरा तुझा नंबर देऊन जा, म्हणजे कसा माझी तिकीट काढूची असले ना की तुका फोन करीन मी. सोबतच चला तुम्ही. सोबत जाऊया. चला सोबत जाऊया. तुमचं गाव खय? देवगड. देवगड नाही लय मी देवगडाच्या. अच्छा, मी ड्रॉप करेन तुम्हाला मध्ये. हो चालत चालत. पण मी काय म्हणतोय, असं म्हणतात की कोकणातलो माणूस मासे नाही खाल्ल्यान तर तो माणूस कसलो. हा, तू मासे खातस की नाही? नाही गो, मी व्हेजिटेरियन आहे. घ्या. म्हणजे मी लहानपणापासून मी खूप मासे आणि खाल्लेत कोकणातले असल्यामुळे, पण एका काही वर्षानंतर प्राण्यांचं मी फार करते, सो मला नाही आवडलं ते आणि मग मी एका दिवशी मी सोडलं. पण या म्हणजे असा झाला, समुद्रात गेला आणि पाण्यात पायच नाही बुडवू. हा, आता काय. मग पण बघा आता अचानक असा नॉनव्हेज सोडलंस, मग कधी असे कोंबडी वडे सुको जोळो दिसलो तर असं नाही तुका वाटत की पुन्हा खाऊक सुरुवात करूया? मला चिकन मटन तर मी कधीच सोडलंय, पण जेव्हा कोणी कधी सुकट करतं किंवा मच्छीचा वास जर याला तेव्हा जरा मला टेम्पटिंग आतलं जे मालवणी मुलगी जरा जागी होते आणि मग मी तिकडून पळ काढते. म्हटलं मला नको, मला जरा जरी माशाचा वास आला तरी कदाचित वाटू शकतं. सो आहे मालवणी मुलगी जरा जागी आहे आतली. मॅडम, येस. तुमच्या प्राण्यांवरच्या प्रेमावरून आठवलं, तुम्ही मोठ्या मोठ्या को ऍक्टर सोबत काम केलं. माझा तर स्ट्रगल चालू आहे, पण तुम्ही लय मोठ्या लोकांसोबत काम केलं. पण जेव्हा एक हत्तीच को ऍक्टर म्हणून आला, तो एक्सपिरियन्स मॅडम तुमचा कसा होता? ओ माय गॉड, जेव्हा मला कळलं की मला माहुताचा रोल करायचा आहे तेव्हा मी खूप एक्सायटेड होते. म्हणजे हिंदी सिनेमा मिळाला हे सगळं एका बाजूला, मला हत्तींना भेटायला मिळणार हे मी खूप खुश झाले होते ऐकून. आणि शूटिंगच्या अगोदर मला 1 महिना लवकर जायचं होतं, का तर ती जी हत्तीण होती तिच्यासोबत मला मैत्री करायची होती, कारण माझे भरपूर सीन्स तिच्यासोबत होते. त्यामुळे मी 1 महिना अगोदर तिकडे गेले. थायलंडला शूट झालं होतं आणि तिकडे एलिफंट सँच्युरी आहे जिकडे हत्तींना असं मोकळं जंगलात सोडलं जातं. सो मी तिकडे गेले. मी आधी तर जेव्हा तिला पाहिलं मी खूप घाबरले होते, कारण का इतक्या जवळून हत्तीला मी कधी पाहिलं नव्हतं. आणि तिकडचे जे माहूत आहेत त्यांनी मला इन्स्ट्रक्शन दिलेलं की कसं कसं वागायचं, परफ्यूम स्ट्रॉंग परफ्यूम लावून नाही यायचं, बिकॉज तुम्हाला तुमच्या वासाने ते ओळखतात. आणि खूप तुम्ही जसे आहात तसेच त्यांच्या पुढे प्रेझेंट व्हा. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, मी जेव्हा पहिल्यांदा तिला भेटले, मी तिला बघितलं, तिने जवळपास पुढच्या 15 मिनिटात मला आपलंसं करून घेतलं होतं. त्यानंतर त्या हत्तीची जी अख्खी दिनचर्या होती, मला सांगण्यात आलेलं की पहाटे पहिलं तू तिच्याकडे जायचं, तुझ्या हातून तिला पहिलं खाणं दिलं गेलं पाहिजे, तिला आंघोळ तू घालायची, ती जिकडे उभी असते तिकडे ती कदाचित घाण करत असेल तर ती तू साफ करायची, तू तिच्या अवतीभोवती राहा सो दॅट तू तिची मैत्रीण होशील. अशी ही दिनचर्या माझी छान 5-7 दिवसात चालली. त्यानंतर मग तिच्या वर बसायला लागले मी आणि ती मला डोक्यावर बसवायची आणि आम्ही दोघी जंगलमधून असा छान फेरी मारून यायचो. त्यांचे थाय लँग्वेज मध्ये काही साईन्स होते जे आम्ही हत्तींना करायचो. म्हणजे समजा राईटला जायचं असेल तर कानाच्या मागे माझे पाय असायचे, सो मी फक्त पायाने 2 टॅप केले तर ती राईट घ्यायची, लेफ्ट पायाने टॅप केला तर ती लेफ्ट घ्यायची. आणि एक कमांड म्हटल्यावर टकलॉंग असं म्हटल्यावर ती थांबायची. सो असे काही मी शिकले होते. आणि जरीही मी ते शिकले तरीही त्या प्राण्यांनी माझं ऐकणं वॉज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पण आमच्या दोघींचाच बॉन्ड इतका सुंदर झाला होता, तुम्हाला बिलीव्ह नाही होणार. तो 1 महिना, त्याच्यानंतर शूटिंगचा 1.5 महिना, ह्या अख्ख्या टाइम स्पॅनमध्ये एकदाही तिचा कोणाला चुकून धक्का नाही लागला किंवा तिने मला कधीच असं भासवू नाही दिलं की तू वेगळी आहेस.
अजून एक मला आवर्जून किस्सा सांगायला आवडेल. चक रसेल डिरेक्टर होते जंगलीचे आणि एक असा सीन होता ज्यामध्ये चक रसेल म्हणाले की पूजा सिट ऑन ऊन अँड तुला ह्या मार्कवर येऊन थांबायचंय आणि इथेच हत्तीने थांबलं पाहिजे. हा मार्क वरून पुढे गेला तर कॅमेरातून तो हत्ती पुढे जाईल. म्हटलं सर आय ट्राय. आणि मग टेक सुरू झाला. मी हत्तीवर होते आणि हत्ती चालत आली आणि जिकडे थांबायचं होतं त्याच्यात 2 पावलं अगोदर मी तिला इशारा केला. ती तिथेच येऊन थांबली. आणि ते बघून डिरेक्टर असं झाला की ओ माय गॉड हे कसं झालं, कारण का तिच्या भोवती तिचा इतक्या वर्षांचा माहूत नव्हता, फक्त मी होते. मग त्याचे रिटेक झाले 2-3दा वेगवेगळ्या कारणांमुळे. ती जितक्यांदा रिटेक झाले तितक्या वेळेस ती त्याच मार्कवर येऊन थांबली आणि जोपर्यंत मी सांगत नव्हती तोपर्यंत ती तिकडून अजिबात हलली नाही. इतकं आमच्या दोघींचा बॉन्ड एकत्र झाला होता. आणि जेव्हा 2 महिन्यानंतर मला परत यायचं होतं, मी तिला बाय नाही बोलू शकले. मी तिला बोलूच शकले नाही की मी जाते. मला अजूनही आठवतं, मी गाडीत बसले आणि मी जेव्हा निघत होते तेव्हा ती 4 पावलं गाडीच्या मागे आली आणि तेव्हा मला असं झालं की मी हिला परत भेटायला जाणार. इतका स्ट्रॉंग माझा आणि तिचा बॉन्ड झाला होता. त्यामुळे मी म्हटलं ना, सिनेमा मिळणं हे सगळं एका ठिकाणी, पण काही योग असतात ते जुळून आले ना की ते इतके छान जुळून येतात आणि मग ते आयुष्यभरासाठी आठवण होऊन जाते. पण त्यानंतर तू कधी भेटली नाहीस तिला? मी नाही भेटले त्यानंतर. काय नाव तिचं? तिचं नाव ऊन, म्हणजे आपण ऊन सूर्याचं ऊन म्हणतो तसं थायचं नाव आहे ऊन. तिचं नाव ऊन आणि 13 वर्षांची आहे ती. आणि तिथल्या माहुताने जाताना मला सांगितलं की जेव्हा ऊनला बाळ होईल आणि ती जर फिमेल असेल तिचं नाव आम्ही पूजा ठेवू. अजून काय पाहिजे मला. वा, पण मी हाथी मेरे साथी में खरंच अनुभवायला मिळालं. ऍब्सोल्युटली. वा. मॅडम तुम्हाला सगळ्या प्राण्यांची भाषा येते का? नाही ग, मला भाषा नाही येत त्यांची, पण मला कदाचित कळतं की त्यांना काय होतंय, त्यांना काय हवंय. आणि जसं मी म्हणाले ना, बॉन्ड पटकन होतो, तसं मी पटकन कनेक्ट होते त्यांच्याशी. भाषा माहित नाही, पण एक कनेक्शन आहे सगळ्यांशी. पण कसं कसं कळतं तुला? विस्परिंग, ॲनिमल स्पीकिंग? नाही नाही नाही, मी तसं नाही केलं. आणि मला बऱ्याच जणांनी सांगितलं की ते तू कर, पण मी ते मुद्दामून नाही करत आहे. कारण मला प्राण्यांचं दुःख अजून जवळून नाही बघायचंय. कारण मी खूप सेन्सिटिव्ह आहे प्राण्यांच्या बाबतीत. जेव्हा त्यांना काही होतं आय कांट, म्हणजे मला टॉलरेट नाही होत. मुद्दामून मी ते विस्परिंग नाही करत आहे, कारण मला माहिती आहे त्यांना त्रास होतोय. त्यांना अजून किती त्रास होतोय हे मला जाणून नाही घ्यायचंय. सो मी नाही करत आहे ते. पण इट्स अ व्हेरी नॅचरल बॉन्ड. मॅडम बाकी सेलिब्रिटीचे जे फॅन आहे ते त्यांना सेल्फ्या मागतेत. झालंच तर आजच्या काळात सही आउटडेटेड आहे, पण कधी कधी सह्या मागते. पण हे खरं आहे का की आम्ही ऐकून आहो की तुमचे फॅन म्हणे मॅडमचे केस ओढून पाहतेत म्हणे कधी कधी? मॅडम मी अंकलचे केस ओढले ना बसमध्ये. ते तो बदला बदला घेते फॅन मॅडम. पाठवत असणार. हो, मी एका कार्यक्रमाला गेले होते. एक खूप अशा आजी होत्या आणि त्या खूप प्रेमाने माझ्याकडे बघत होत्या. काय ग, किती ग छान ग, आणि भेटायला आल्या आणि माझ्या गालावरून हात फिरवला. किती गोड दिसतेस, तुम्हाला खूप आवडतेस तू, माहितीये का, घरी सगळ्यांना आवडतेस तू, असं करत त्या माझ्या मागे आल्या. मला वाटतं त्या पाठीवर हात ठेवतायत, म्हणून त्यांनी पाठीवर हात ठेवला आणि केस ओढले. अशी झाली. म्हटलं ओ तुम्ही काय केलं ते? नाही बघितलं तुझे केस खरे आहेत की खोटे लावून. खरे केस आहेत हे माझे. पण काहीच बोलू शकत नव्हती. त्यांनी खूप जेन्युइनली प्रेमाने असे केस ओढले. आणि बघायचे होते खरे आहेत की खोटे. खरे आहेत कळलं मला. मॅडम तुमचं नावच पूजा आहे, मग तुम्ही कोणाची पूजा करता? म्हणजे कोणत्या देवाची पूजा करता? मी कोकणातली आहे, त्यामुळे लहानपणापासूनच आपल्याला सगळं शिकवलं आहे. आपलं कुलदैवत जे आहे, गणपती बाप्पा आहे, देवी आहे, या सगळ्यांची पूजा करतच मी मोठी झाले. पण माझं गणपतीवर निस्सीम प्रेम आणि भक्ती आहे माझी. त्यामुळे जेव्हा मी जंगली केला तेव्हा मी राहिले त्या सगळ्यांसोबत. त्यामुळे मी खूप जवळ आहे गणपती बाप्पाच्या. सो मी गणपती बाप्पाच्या खूप जवळ आहे. नाही, पण खरंच तुमचा डान्स मला खूप आवडतो. आणि मला असं वाटतं की कोणत्याही गाण्यावर त्या उत्तम नृत्य करू शकतात. पण एक छोटीशी परीक्षा होऊन जाऊ दे. काय भावे? परीक्षा कशा? हा सूर्य, हा जयद्रथ. या आवडेल ना सगळ्यांना? चला.
राज्याची तू ग राणी ग आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी सातबारा कोरा शेतीचा झोन रेसिडेन्शियल केला झटक्यात झाली नोटा बंदी नोटांची बंदी धंद्यात मंदी सातबारा कोरा शेतीचा झोन रेसिडेन्शियल केला मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आतापर्यंत तुम्हाला किती मुलांनी प्रपोज केलं? काहीतरी वाटेल ते प्रश्न तुम्ही विचारता. अशी संख्या काय लक्षात ठेवणार आहे का अहो ती? बावे काय सुरेख दिसतायत नाही त्या. पण मला प्रपोज नाही केलं कोणी असं मला असं नाही मला प्रपोज हा त्याच्यावर विश्वासच नाही आमचा. खरं खरं अगं, सांगा, आत्ताच्या आत्ता खरं लोक हा खरं कार्यक्रम सांगा. बघणं सोडून देतील. ते म्हणतील की इथे आल्यानंतर बायका खोटं बोलतात. नाही पण काही लोकांनी प्रपोज केलं पण ते खूप प्रपोजल्स नाही आले मला. पण मग सतत मागे लागणाऱ्या मुलांना तुम्ही कसं हो समजवता? दादा ऐका ना दादा, म्हणजे भावे म्हणतायत तसं. नाही नाही मी- ते मी करते काहीतरी आठवतंय. जे मी करते पण मीच पळून जाते. म्हणजे मी नाहीशी होते. मला ते नाही फेस करतायत जेव्हा भरपूर कोणी मागे लागतं किंवा कोणी त्यांच्या फिलिंग्स माझ्याकडे एक्सप्रेस करतं. मला पहिलं कळतच नाही की काय एक्सप्रेस करावं आपण. बरं माझा प्रॉब्लेम काय होतो जेव्हा कोणी माझ्याशी बोलायला येतो कुठलाही हँडसम मुलगा बोलायला आला तर मला कळत नाही की ह्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून म्हणतोय का हा फॅन आहे म्हणून माझ्याशी बोलतो. सो जेव्हा फॅन आपल्या समोर येतो तेव्हा आपलं असं ना की हो हो येस येस या थँक्यू सो मच वगैरे. आणि नेमकं तो प्रपोज करत असेल किंवा फिलिंग हे करत असेल तर मला कसं कळणार की काय आहे. तर मी पळून जाते. म्हणून नाही थांबत. म्हणूनच आता तुमचे आई बाबा तुमच्यासाठी स्थळ शोधायला लागलेत असं आम्हाला कळलंय. येस माझ्या आई वडिलांनी गिव्हअप केलंय. तू तर काय आता शोधणार नाही आम्ही शोधतो. तुम्हाला कुठनं लागतं त्या अरे खबर? हा ऍक्च्युली बघा ना आता तुमचे आई बाबा तुमच्यासाठी स्थळ शोधतायत तर आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की इथे कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला पाहिजे. कोण कोण येणार आहे कोण पण? अहो पोहे येत आहेत आम्हाला तुम्ही दाखवा. चला काका बस थांबवा. हा चला हा कार्यक्रम असा आहे की हे सगळे सासरचे आहेत. हे तुला पाहायला आलेत. तू त्यांना पोहे नेऊन देतेस आणि ते वाटेल ते प्रश्न तुला असे विचारूच शकतात ना. तुझी परीक्षा बघू शकतात. हे घे. जरा खरा खुरा कार्यक्रम हा सुरू आहे. नमस्कार. गो गो खाऊन बघा खाऊन हा बघा उगाच. सावन काकू बघा बरं. हा गो खयची मिरची घातलं कमी तिखट?
कमी तिखट आहे मला माहित नव्हतं. मी पुढच्या वेळेस तिखट घालेन. चला ते सगळं ठीक आहे पण मुलीला गाता येतं का? मला गाता येत नाही. आय एम सो सॉरी. मी नाही गाऊ शकत. नवऱ्याला गरम गरम जेवण घालशील ना? हो नवऱ्याला पण येतं का जेवण बनवता? नाही नाही, गरम गरम बनवून द्यावं लागेल त्याला. बरं. आणि जेव्हा मला हवं असेल तेव्हा तो बनवून देईल का मला? नाही नाही, नाही. काय गोपास करूया का? करूया. हा. चला मुलगी पसंत आहे. वा 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 पूजा, पहिलीच वेळ माझी. तू प्रत्यक्ष कार्यक्रमाला जेव्हा जाशील तेव्हाचे प्रश्न कोणाच्याच हातात नसतील. त्यामुळे नको. एक थोडी मनाची तयारी. तुझ्या मनाची तयारी व्हावी, तुझी एक तालीम व्हावी, रिहर्सल व्हावी, म्हणून आम्ही हा एक छोटासा घाट इथे आमच्या महिला मंडळाने घातला होता. किंवा माझा जेव्हा खरा कांद्या पोह्याचा कार्यक्रम असेल ना तेव्हा माझ्या बाजूने तुम्ही सगळे या. समोरच्याशी बोलायला. डन. आता त्यांनी तरी तुला हो म्हटलंय, पण या पुढचा जो खेळ आपण खेळणार आहोत तर त्याच्यातला हो किंवा नाही तुला ठरवायचा आहे. पूजा, हे 2 बोर्ड्स आहेत जे मी तुझ्या हातात देणार आहे. एक होय आणि एक नाही. ओके. मी तुला काही प्रश्न विचारणार आहे. बर. तुझं जे काही उत्तर असेल ते उत्तर तू आपल्या प्रेक्षकांना दाखवायचं आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न, सगळं सहन करता येतं पण भूक सहन करता येत नाही. होय. मला भूक लागली असेल आणि मला जर खायला काही मिळालं नाही तर माझी प्रचंड चिडचिड होते आणि मग हिच्यावर ती चिडचिड निघते, आईवर कधीतरी निघते. सो जेव्हा मी अशी अपसेट असते तेव्हा सगळ्यांना कळतं की हिला भूक लागली आहे. आणि तुला खायला मिळालं नाहीये. खायला मिळालं नाही. मग एखादं काहीतरी असं समोर येतं ते जेव्हा मी खाते तेव्हा कुठे अशी नॉर्मल होते. सो भूक नाही सहन होत मला. आपण दिसायला सुंदर आहोत की नाही हे लोक ठरवतात. नो, नाही, कधीच नाही. आपण सुंदरच असतो. सुंदरतेची व्याख्या खूप वेगवेगळ्या आहेत. कोणी मनाने सुंदर असतं, कोणी स्वभावाने सुंदर असतं, काहींचे गुण इतके छान असतात. ती सगळी माणसं सुंदर असतात. फक्त आपण ते सौंदर्य ओळखायचं समोरच्या माणसाचं. आणि समोरच्याला तर ठरवू द्यायचंच नाही की तुम्ही किती सुंदर आहात किंवा नाही आहात. सो नाही. मराठीमध्ये हिरोईनसाठी चांगले रोल लिहिले जात नाहीत. भरपूर रोल्स लिहिले जातात. आणि मला आत्तापर्यंत जितके सिनेमे आलेत ना त्यात जरी माझा कुठला कॅरेक्टर रोल असला किंवा भरपूर कलाकार असतील आणि त्यातला एक माझा रोल असला तरीही तो किती मोठा करायचा, तो किती खरा करायचा हे आपल्यावरच असतं. सो हिरोईनसाठी रोल लिहिले जात नाहीत हे मला पटत नाही. लिहिले जातात. प्रत्येक सिनेमामध्ये स्त्रीचं कॅरेक्टर तितकंच स्ट्रॉंग दाखवलं जातं. फंबल करणाऱ्यांनी नाटकात काम करू नये. होय. मी खूप फंबल करते. म्हणजे मला सगळे म्हणतात की तू नाटकात का नाही काम करतेस. तर माझं एकच उत्तर असतं की मी खूप फंबल करते. आणि सिनेमात कसं रे, म्हणजे आपण रिटेक करू शकतो काही चुकलं तर. नाटकात जर रिटेक झाला आणि सगळं लाईव्ह ऑडियन्स असतं आणि खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते तो म्हणजे मी नाही नाटक करणार आहे. कारण का मी पटकन फंबल करते. आणि समजा मी फंबल केला किंवा माझ्या को ॲक्टरने फंबल केला तर मी खूप हसते. मग मला लूप लागतो आणि मी खूप हसते. त्यामुळे नाटक मला खूप रिस्की वाटतं. माणसापेक्षा प्राणी जास्त विश्वासू असतात. एनी टाइम. घर जावई मिळाला तर तुला चालेल का? नको घर जावई. हा म्हणजे घर जावई नसावं. एक वेगळं आयुष्य सुरू होतं प्रत्येक मुलीचं, तर ते तितकंच वेगळं असू दे. त्यामुळे नाही. एकदा प्रेमभंग झाला की मग शहाणपण येतं. पण ज्यांची अनेक वेळा होतात त्यांच्या बाबतीत काय? त्यांना शहाणपण येतं का ते खूप शहाणे होतात? खूप शहाणे होतात. होते का सराव होतो का त्याचं काही वाटेनाचं होतं? नाही. मग मला असं वाटतं की एकदा झाल्यानंतर तुम्ही समोरच्याला ती मुभा देता की ये बाबा प्रेमभंग कर, इतकी मुभा देता तुम्ही. सो जो तू प्रश्न विचारलास की शहाणपण येतं, ते शहाणपण काय तर स्वतःची किंमत कळते आपल्याला. आणि ती कळल्यानंतर ना आपण कधीच कोणाच्या हातात तो अधिकार देत नाही की कोणीतरी तुम्हाला हर्ट करेल, कोणीतरी तुम्हाला हॅपी पण करेल. आपलं सुख दुःख हे आपल्या भोवतीच असतं. त्यामुळे ज्यांचे सतत प्रेमभंग होतात त्यांना कदाचित हॉबी असेल. ब्युटी विथ ब्रेन हे कॉम्बिनेशन दुर्मिळ आहे. हो. आणि शेवटचा प्रश्न, बॉलिवूडचं लोकांना उगाच जास्त कौतुक असतं. हो, 100%. वा, मास्तरीन बाई किती गुण द्याल या खेळामध्ये?
नाही, उत्तरं सगळी अगदी मनापासून आणि खरी दिलेली आहेत. त्यामुळे 10 पैकी 10. वा 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 वा. चला तर मंडळी, पुढचा आपला खेळ आहे धरलं तर कळतंय. पूजा, कसं आहे, या बॉक्समध्ये वस्तू आहेत. ओके. आणि असं म्हणतात की स्त्रियांना एक एक्स्ट्रा सेन्स दिलेला असतो. कधी कधी नुसतं समोरच्या माणसाच्या डोळ्यात त्यांनी बघितलं तरी त्यांना कळतं की या माणसाच्या मनात काय आहे. बरोबर. त्यांना स्पर्शाचं ज्ञान असतं एक्स्ट्रा. करेक्ट. तर तसंच याच्यात एक जी वस्तू आहे त्याला तू स्पर्श करायचा आहेस. ओके. आणि त्या स्पर्शावरनं तुला ती वस्तू ओळखायची. बर. 1 2 साडेमाडे 3. लवकर पटकन पटकन सांगा. काय वाटतंय? जिवंत नाहीये ना ते? काय ते जिवंत नाहीये ना ते? मला ते काय? माहित नाही. भाजी काय? भाजी. मी काय गो लवकर काय वाटतंय मॅडम? मला असं वाटतं कोणतरी प्राणी आणलाय. इट्स अ सॉफ्ट टॉय. हा, पण काय सॉफ्ट टॉय आहे. काय पण काय वाटतंय? अच्छा, ते आकार पण सांगायचा आहे का? नाही, कुठला टॉय म्हणजे थांबा थांबा. प्राणी कुठला आहे? मगर मगर ही त्याची शेपूट आहे. सॉफ्ट नाही शेपूट. सापाची शेपटी. नाही, थांबा. एक मिनिट. हे कान आहेत. ससा. ओ 1 2 साडेमाडे 3. एक मोठं वाडगं आहे. त्याच्या पदार्थ कुठला आहे? काय काय आहे? वस्तू कुठली? अरे काय लवकर लवकर अरे थांब. आपला खाजा. वही खाजा. वा 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 वा. कोकण तो छेडवा असेल. काय म्हणतात? एक नंबर. येले खाजा. अरे वा. भोजानी खाल्ला खाजा. नाही रे. वा वा वा. पुढचा आणा. 1 2 साडेमाडे 3. काहीतरी कठीण असू शकतं. पण सांगतो लगेच सांगा. काय झालं? चावलं काही? मी त्याच्यात हात घातला, जे काय होतं ते. काय? मग काय काय वाटतंय? परत एक वाडगं आहे हा. आणि त्याच्यात काहीतरी असं चिपचिप आहे. चिपचिप. आता हे कसं ओळखणार काय आहे? काहीतरी ग्रेव्ही आहे. ग्रेव्ही. तरी भाजी. तर्री वगैरे आहे का? हा? नाही, असं चिपचिप आहे. काय वाटतंय काय असेल? त्या वस्तूला हात तर लावून बघ ना. लावलाय मी हात. इऊ इऊ. अरे यार, हे असं कसं ओळखणार? एक प्रयत्न अंदाज काही. हा, कसलं पीठ पिठलं वाटतं? पिठलं, नाचणीचं सत्व. हा, इऊ इऊ. मला नाही ओळखता येत. अगं ओळख असं काय करतं? आमरस आहे का? असं काहीतरी नाही नसेल. बघा मला हिंट द्या ना एखादी. एक हिंट. हा. एक हिंट प्लीज. पर गोड गोड पदार्थ आहे. चल. श्रीखंड. श्रीखंड. आणि हे उत्तर बरोबर आहे. तर या खेळामध्ये ही विद्यार्थिनी फारच हुशार निघाले. तिने पैकीच्या पैकी मार्क मिळवलेत आणि आतापर्यंत आलेल्या सगळ्या फिमेल सेलिब्रिटीज पैकी पूजा ही एकमेव फिमेल सेलिब्रिटी आहे जिने त्या बॉक्स मधल्या वस्तू धरलं तर कळतंय या गेम मध्ये सगळ्याच्या सगळ्या बरोबर ओळखल्या. तर पूजा, तुझा दगडी चाळ भाग 2 हा सिनेमा आता थिएटर्स मध्ये चालू आहे, जोरात चालू आहे. या सिनेमाविषयी काय सांगशील तू? सुबोध सर, तुम्हालाही माहिती आहे की प्रत्येक सिनेमा एक स्वतःचा योग आणि स्वतःचं भाग्य घेऊन येत असतो. दगडी चाळ हा सिनेमा सुद्धा असा आहे ज्याला प्रेक्षकांनी मोठा केला. मी सतत म्हणते हे. जेव्हा कोणाचा बॅकअप नसतो किंवा एक मोठा आधार नसतो आणि आपण एखादा सिनेमा रिलीज करतो, तो प्रेक्षकांना आवडतो आणि प्रेक्षकच त्या सिनेमाला मोठा करतात. असा दगडी चाळ पहिला पार्ट आमचा झाला. आणि तेव्हा आम्हाला कळलं की नाही, आपण अजून एक दगडी म्हणजे ती जी स्टोरी आहे ती थोडी पुढे गेली पाहिजेत. आणि मग आमच्या लेखकाला आणि दिग्दर्शकाला कथा सुचली. एक गोष्टीचा आम्ही खूप महत्त्वाने विचार केला की दगडी चाळ म्हटल्यावर फक्त वॉर, गँग वॉर ह्या गोष्टी नाही आहेत. तर दगडी चाळ एक हा तसं बघायला गेलं तर फॅमिली फिल्म आहे. म्हणजे आधीच्या फिल्ममध्ये लव्ह स्टोरी होती आणि ह्या सिनेमात एका कुटुंबाची कहाणी आहे. अंकुश सर जे कॅरेक्टर प्ले करतात, सूर्या, आणि मी कलरफुल, या दोघांचं आता लग्न झालंय. त्यांना एक छान बाळ आहे, त्याला बटरफ्लाय म्हणतो आम्ही. आणि आता ह्यांची पुढे स्टोरी सुरू झाली आहे. ते दगडी चाळ सोडून आलेत आणि त्यानंतर पुढे काय काय होतं, परत ही दगडी चाळ ह्यांच्या आयुष्यात कशी येते, असा हा दगडी चाळ 2 सिनेमा आहे. सो मला सर्व प्रेक्षकांना सांगायला आवडेल की संपूर्ण कुटुंबाने एकत्र जाऊन बघण्यासारखा सिनेमा आहे
आणि तुम्ही या कॅरेक्टर्सवर पण भयंकर प्रेम केलं. म्हणजे आज पूजा म्हणून मला फार कमी लोक ओळखत असतील, पण कलरफुल म्हणून लोक फार ओळखतात. त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि दगडी चाळ टू, जसं मी म्हणाले की जंगली हा फक्त सिनेमा नाहीये माझ्यासाठी, एक अनुभव आहे. तसंच दगडी चाळची ही सिरीज आहे, तो पण एक खूप जवळचा असा अनुभव आहे माझ्यासाठी. आय एम व्हेरी हॅपी दगडी चाळ 2 घेऊन आलोय. वा, याही चित्रपटासाठी आपल्या सगळ्यांकडनं मी पूजाला शुभेच्छा देतो की दगडी चाळ भाग पहिला सारखाच दगडी चाळ भाग दुसरा हाही चित्रपट उदंड तुमच्या प्रतिसादाने चालू दे आणि पुढचा दगडी चाळ तिसरा या भागाची देखील आम्ही तितक्याच आतुरतेने सगळेजण वाट बघू. पूजा, खूप खूप शुभेच्छा. आता वेळ आहे आपल्या शेवटच्या टप्प्याकडे वळण्याची. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शेवटचा टप्पा कुठला आहे, अर्थातच प्रवास करण्याचा. पण हा प्रवास जरा वेगळा आहे. तर पूजा, प्रवास म्हटलं की आपल्याबरोबर सहप्रवासी येतो. किती इच्छा नसली, आपल्याला एकटं जरी बसायचं असलं तरी सुद्धा तो येतो. तर असे काही सहप्रवासी आम्ही तुझ्या शेजारी आणून बसवणार आहोत त्या पलीकडच्या खुर्चीमध्ये. तुला त्यांच्याबरोबर प्रवास करायचा आहे आणि अर्थात नुसता प्रवास करायचा नाहीये, तर तुला त्यांच्याबरोबर संवादही साधायचा आहे. ओके तर आपण बघूया की तुझे सहप्रवासी कोण आहेत. ओके ओके बघूया पहिला प्रवासी कोण आहे. ओ माय गॉड, युनिवर्स नाव आहे हिचं. ओके, युनिवर्स, तुला माहिती आहे मी तुझं नाव युनिवर्स का ठेवलं? कारण लहानपणापासून मी माझ्या सगळ्या भावंडांना सांगायचे की रस्त्यावर मला अशी अनेक मांजरं दिसली आहेत जी पूर्ण पांढरी आहेत आणि एक डोळा ग्रीन आहे आणि एक डोळा ब्लू आहे. तर तुम्हाला असं कधी कुठलं पिल्लू सापडलं तर त्याला घेऊन या, मला अशी मांजर पाळायची आहे, असं मी सतत सगळ्यांना घरी सांगायचे. आणि बऱ्याच वर्षानंतर माझ्याकडे जी बेला मांजर आहे, म्हणजे तुझी मम्मा, ती जेव्हा प्रेग्नेंट होती आणि जेव्हा तिने पिल्लं दिली, त्यामध्ये एक पिल्लू जे होतं ते ऑफकोर्स तू होतीस. आणि तुझा मी खूप प्रेमाने सांभाळ केला होता. मला आठवतंय मी शूट करत होते पाचगणीला. पॅकअप झालं की मी पाचगणीवरून मुंबईला तुला भेटायला यायचे, तुझ्याशी खेळायचे आणि परत नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग शिफ्टला पाचगणीला जायचे. इतकी तू माझी लाडकी आहेस. आणि तू जेव्हा 15 दिवसानंतर तुझे उलेसे डोळे उघडलेस तेव्हा मला ते 2 छान रंग तुझ्या डोळ्यात दिसले आणि मला असं झालं की इतकी वर्ष मी युनिवर्सकडे जे मागत होते माझ्या हातात आणून दिलं होतं आणि ती तू होतीस आणि म्हणून मी तुझं नाव युनिवर्स ठेवलं होतं. अँड तू एकमेव रिझन आहेस माझ्या लाईफमध्ये. हे सांगतेस तू मला की पूजा, तुला जे हवंय तुझं ते मनापासून युनिवर्सकडे मागितलं तर ते तुला मिळणार. हे मी जेव्हा जेव्हा तुझ्याकडे बघते मला कळतं. सो थँक्यू सो मच फॉर बिंग इन माय लाईफ. वा युनिवर्स. वा, बघूया पुढचा प्रवासी कोण आहे. वाय डू यू डू दॅट? का असं करताय तुम्ही? मला वाटलं काहीतरी प्राणी येईल समोर. मनुष्य प्राणी आहे तो. ओ माय गॉड. त्याला कुठनं रेस्क्यू केलंस तू? ओके, सो हाय, हाव यू. मला फार बोलता नाही येणार तुझ्याशी, कारण अशा वेळेस मी पळून जाते, मला कळत नाही काय बोलायचं. बट आज या सर्वांनी हे गुपित ओपन केलंय आणि तुला माझा सहप्रवासी बनवलंय, तर मला सांगायला आवडेल की माझा खूप मोठा क्रश आहे तुझ्यावर. आणि सिक्रेट होतं हे, ह्यांना कसं कळलं देव जाणे, आणि तुझं बाजूला बसवलं. बट तू खूप छान आहेस, तू खूप हॉट आहेस, तू मस्त आहेस, छान राहा. मला पुढचं वाक्य, मला इतकी भीती वाटत होती की तू खूप छान आहेस, तू खूप हॉट आहेस, तू पुढच्या वर्षी राखी पौर्णिमेला ये. माझा हा प्रॉब्लेम आहे. मला सगळे तुझ्या नावाने चिडवतात सुद्धा घरी, कारण सगळ्यांना माहितीये की समजा कधी मला लग्न करायचं असेल तर मी तुझ्याबरोबर लग्न करेन. सो यू आर माय क्रश आणि आवडेल मला तुझ्याशी जर लग्न झालं माझं तर. ओके, बाय. वा 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 पूजा, तुझ्याबरोबर या एपिसोडमध्ये गप्पा मारताना खरंच खूप मजा आली. तू आजपर्यंत एक खूप छान स्वच्छ मनाची मुलगी, एक उत्तम अभिनेत्री म्हणून मला माहिती होतीस, पण प्राण्यांबद्दलचा तुझा हा अँगल आणि तुझ्या अनेक गोष्टी आज या निमित्ताने महाराष्ट्राला कळल्या, आमच्या महिला मंडळाला कळल्या. आणि इतकं प्रेम तुझ्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींवर तुझं आहे. मला खात्री आहे की तुझ्या कामामुळे तेच प्रेम तुला प्रेक्षकांकडनं आयुष्यभर मिळत राहील आणि
तुला जसं हवं तू बिलीव्ह करतेस युनिव्हर्सवरती, कारण तू नाव ठेवलंस त्याचं. त्यामुळे जी इच्छा तू मनात ठेवली असेल ती आत्ता बोलून दाखवलेली असेल किंवा न बोललेल्या अनेक इच्छा असतील, त्या सगळ्या इच्छा युनिव्हर्स तुझं ऐकत असेल आणि त्या इच्छा नक्की वेळ येतच पूर्ण होतील. या आमच्या सगळ्या टीमकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली तुला निरोप देण्याची, तेव्हा काका बस थांबवा. या How sweet. बस बाई बसच्या संपूर्ण टीमकडनं आणि झी मराठीकडनं पूजाला एक छानसं गिफ्ट. How sweet. Thank you so much. Thank you. या तर मंडळी, आजचा प्रवास इथे थांबूया. आपण पुढच्या भागात भेटूया नव्या वाटेवर नव्या प्रवाशासह. तोपर्यंत हॅपी जर्नी आणि ही बस पकडायला विसरू नका. पाहत राहा बस बाई बस.